नमस्कार, मी श्रोती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। महायुतीच्या एका वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही असं म्हणत शिंदेचे आमदार किशोर पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। ते याला गुलाबराव यांनीही दुजोरा दिलाय। त्यामुळे जळगावमध्ये महायुतीत आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत। मात्र एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये। आता आम्हाला एकच आहे, तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब। त्यांचा हात बरोबर आहे। माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं, यांच्याकडे केलं, पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो। आणि हे करत असताना माझ्यावर एक वेळेस अन्याय झाला, इथं मोदी साहेबांच्या सगळं गोंधळ झाला होता। 5 वर्ष मी मेहनत करायची, ऐन वेळेस जर कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो। आम्ही महायुतीतच त्या ठिकाणी लढणार आहोत, परंतु जिथे त्या ठिकाणी सगळे आमचे तिन्ही घटक पक्ष ताकदवान असतील त्या ठिकाणी समन्वयातनं मित्रत्वानं त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल। मला वाटतं एक गोष्ट खरी बोलले की माझ्या मतदारसंघामध्ये भाजपच्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केलं। मला वाटतं किशोरप्पा पाटील यांच्या मतदारसंघात जर भाजपच्या लोकांनी काम केलंच नसतं तर मला वाटतं रिझल्ट अशा पद्धतीचा येऊ शकला नसता, कारण तिथे भारतीय जनता पार्टीचं चांगलं नेटवर्क आहे, कार्यकर्त्यांची फळी आहे।